नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रियंका मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. प्रत्येकाच्या घरी घटस्थापना झालेली आहे. या 9 देव्यांची 9 रूपांमध्ये आपण सगळेजण वेगवेगळे आपण उपासना करत आहे, आराधना करत आहे, सेवा करत आहे. काहींचे उपास असतील सुद्धा, तर काहींचे उपास नसतील. काहींच्या घरी घटस्थापना झालेली असेल, तर काहींच्या घरी फक्त कळस आणि अखंड दिवा प्रज्वलित असेल. काही ना काही स्वरूपात आपण आई जगदंबा माताची सेवा करत आहे, उपासना आराधना करत आहे. तर नक्कीच आपण केलीच पाहिजे, कारण 9 देव्यांचं या 9 दिवसामध्ये आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात दर्शन होत असतं. हे 9 दिवस माता राणी जागृत अवस्थेमध्ये वास करत असतील. या नवरात्रीमध्ये जो कोणी काही उपाय करल, काही पाठ करतील, त्यांना ते फलदायी प्राप्त होईल. ज्या काही इच्छा असतील आपल्या, त्या आपण या नवरात्रीमध्ये आपण आई जगदंबा मातेसमोर सांगितल्या, तर सर्व इच्छा त्या पूर्ण होतील. हे 9 दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र असे दिवस आहे. म्हणून तर या नवरात्रीमध्ये आपण सगळेजण विविध प्रकारचे नियम पाळत असतो. जसं परांना आपण घेत नाही, काही जण चप्पल सुद्धा पायामध्ये धारण करत नाही. तसेच काही कांदा लसूण सुद्धा हे 9 दिवस हे खात नाही. काहींचे उपास असल्यामुळं त्यांचा प्रश्नच येत नाही हे असे काही कांदा लसूण खाण्याचा. पण बरेच जण घरामध्ये सुद्धा बाकीचे जे मेंबर्स आहेत ते सुद्धा कांदा लसूण खात नाही. घरामध्ये आरत्या लागलेल्या असतात. 9 दिवस घटांना वेगवेगळ्या पद्धतीच्या माळा या चढवल्या जात असतात. श्रीयंत्र असेल तर कुंकुमार्चन होत असतं, लवंगार्चन होत असतं. तसेच घरामध्ये जो काही आपण स्वयंपाक करत असतो, तो स्वयंपाकामध्ये सुद्धा आपण ज्यावेळेस स्वयंपाक बनवतो, तर नवार्णव मंत्रांनीच आपण स्वयंपाक हा बनवला पाहिजे. तो हा महाप्रसाद म्हणून हा बनला जातो. तर म्हणूनच या नवरात्रीमध्ये आपण आपले आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी, तसे शारीरिक जे प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी, ज्यांच्या अंगावर खूप कर्ज झालं आहे, कोणाचं लग्न जमत नाहीये, मानसिक संतुलन ठीक नाहीये, सतत वाईट विचार येत आहे, आत्महत्येचे विचार येत आहे, व्यवसायामध्ये काही प्रगती होत नाहीये, शिक्षणामध्ये आपले काही मार्ग आपल्याला करिअरचे मिळत नाहीये. तर आपण अशा विविध कारणांसाठी आपण या नवरात्रीमध्ये विड्याच्या पानांचा उपयोग आपण हा करू शकतो. त्याचे उपाय आपण करू शकतो. ते उपाय कोणते आहे? तर चला मग आपण जाणून घेऊया उपाय विड्याच्या पानांचे आपण कोणते असे करू शकतो. एखाद्या वेळेस आपले पैशाच्या स्वरूपामध्ये जर काही समस्या असेल, जर कुणाकडं आपले पैसे अटकलेले असेल, ते मिळत नसतील लवकर, तर आपण हा उपाय अवश्य करावा. तो उपाय कोणता आहे? तर बघा, आपण जिथं घटस्थापना झालेली आहे, तिथे आसन टाकायचं आहे, बसायचं आहे, एक विड्याचं पान घ्यायचं आहे, त्याच्यावर गुलाबाच्या पाकळ्या या मोकळ्या करून ठेवायच्या आहे आणि ते पान त्याच्यावर हळद, कुंकू हे लावायचं आहे. आपण जिथं घटस्थापना केलेली आहे देवी मातेपुढे ते ठेवायचं आहे. डोळे बंद करायचे आहे. नवार्णव मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. आपण ज्या कामासाठी जी काही आपली समस्या आहे ती आई जगदंबा माताला सांगायची आहे. ते पान आपल्याला दिवसभर तिथेच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी ते पान उचलून आपल्याला कोणतंही देवीचं जे मंदिर असेल तिथे आपल्याला नेऊन ते ठेवायचं आहे. हा उपाय केल्याने आपल्याला जी काही अटकलेली पैशाच्या संदर्भातली कामं असतात ती मोकळी होतात आणि त्याच्यातून आपल्याला हा मार्ग मिळतो. दुसरा उपाय म्हणजे कर्जमुक्तीसाठी आपण हा उपाय अवश्य करू शकतो. तो म्हणजे विड्याचं पान घ्यायचं आहे, त्याच्यावर लवंगा आणि वेलची आपल्याला ठेवायचं आहे, विडा तयार करायचा आहे. पहिल्यांदा आपल्याला जिथं आपण घटस्थापना केलेली आहे तिथे देवी मातेसमोर ठेवायचं आहे. आपली जी समस्या आहे, जो प्रश्न आहे, तो आई जगदंबा मातेला सांगायचा आहे. नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे. हळद कुंकू त्या पानावर वाहायचं आहे थोडंसंच आणि मग ते पान उचलून आपल्याला हनुमंताच्या मंदिरात जाऊन ते पान आपल्याला हे अर्पण करायचं आहे. हनुमंताच्या मंदिरात जाऊन तिथे आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्याच्याचमुळं आपल्याला जे काही कर्जासंदर्भात जे काही समस्या असतील त्याच्यातून भगवंत कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन तो आपल्याला मार्गदर्शन करतो. तिसरा उपाय आपण विड्याच्या पानाचाच करू शकतो. तो म्हणजे विड्याचं पान घ्यायचं आहे, त्याच्यावर 2 लवंगा या ठेवायच्या आहे. पुन्हा आपल्या जिथं आपण घटस्थापना झालेली आहे देवी मातेसमोर ठेवायचं आहे. नवार्णव मंत्र म्हणायचा आहे. एखादी अपूर्ण इच्छा असती, आपण खूप प्रयत्न करतोय पण ते काम यशस्वी होत नाहीये किंवा मनामध्ये एक अशी दाट अशी इच्छा आहे ती पूर्णच होत नाही काही केल्याने, तर ती इच्छा आपण आपल्या आई जगदंबा मातेला सांगायची आहे. ते पान काही वेळापुरता तिथं ठेवायचं आहे. नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे. जे सप्तशतीचा पाठ करत असेल
त्यांनी तो अवश्य करावा. नाही जमत दुर्गा चालीसा आपण वाचन केली तरीही चालती. मग ते पान आपल्याला उचलायचं आहे. जिथं नदी आहे त्या ठिकाणी दोन्ही हातांनी आपल्याला ते पान जलमध्ये प्रवाहित करायचं आहे. या उपाय करण्याने आपली जी काही इच्छा असेल ती आई जगदंबा माता ही ऐकते आणि आपली इच्छा पूर्ण करते. चौथा उपाय म्हणजे आपण जी प्रगतीमध्ये जर आपल्याला अडथळे निर्माण होत असेल तर आपली प्रगती पुढे होण्यासाठी आपण जे काम करतो त्याला सक्सेस मिळण्यासाठी आपल्याला विड्याच्या पानावर दोन्ही साईडनी मोहरीचं तेल हे आपल्याला लावायचं आहे. मोहरीचं तेल लावायचं आहे. थोडंसं हळद कुंकू लावायचं आहे. घटस्थापना जिथं केली त्याच्या शेजारीच आपल्याला ते विड्याचं पान ठेवायचं आहे. नमस्कार करायचा आहे. 99 मंत्राचा जप करायचा आहे. आपली समस्या, आपली अडचणी आपल्या आई जगदंबा मातेला सांगायचं आहे. ते पान दिवसभर तिथंच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी जिथं कुठं देवीचं मंदिर असेल तिथं आपल्याला ते पान नेऊन देवीच्या चरणापाशी ते ठेवायचं आहे. देवीला ही प्रार्थना करायची आहे की माझ्या प्रगतीमध्ये जे काही अडथळे येत असतील, जे काही संकट येत असतील ते दूर होऊ दे असं म्हणायचं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये 99 मंत्राचा जप अवश्य करावा. नक्कीच आपल्याला यशाचे द्वार हे उघडून देते देवी. पाचवा उपाय म्हणजे आपला एखादा व्यवसाय असेल आणि तो चालतच नसेल, मंदावलेला असेल, काही कारणाने ग्राहक आपल्या दुकानामध्ये येत नसतील, तर आपल्याने नवरात्रीमध्ये पूर्ण 9 दिवस आपण हा उपाय करू शकतो. तो उपाय म्हणजे कोणता? तर आपल्याला रोज विड्याचं पान अगोदर आपले जिथं घटस्थापना झालेली आहे तिथं ते ठेवायचं आहे. हळद कुंकू लावायचं आहे. वर्णव मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी 9 दिवस दुर्गा सप्तशतीचा पाठ अवश्य करावा. खूप छान फरक जाणवतो. आपला व्यवसाय वाढायला लागतो. मग ते पान जे आपण घेतलेलं आहे ते पान रोज आपल्याला कोणतंही देवी मातेचं मंदिरामध्ये ते पान आपल्याला तिच्या चरणापाशी ठेवायचं आहे. आपल्याकडनं ज्या काही चुका झाल्या असतील त्याची क्षमा मागायची आहे. आपली इच्छा, आपली समस्या आई जगदंबा मातेला सांगायची आहे. मंदिरात बसून आपली जी कोणती कुलदेवी असेल तिचं नामस्मरण करायचं आहे. नाहीतर 99 मंत्राचा जप करायचा आहे. नाही शक्य तर दुर्गा चालीसाचा पाठ आपल्याला मंदिरात बसून करायचा आहे. असं नित्य नियमाने आपण रोज 9 दिवस देवीला जर आपण विड्याची पानं जर अर्पित केली तर आपला जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये वाढ होती. आई जगदंबाचा मातेचा आशीर्वाद हा आपल्या भोवती सदैव राहतो. हा खूप छान असा उपाय आहे. प्रभावशाली हा उपाय आहे. तसेच आपल्या घरामध्ये जर आपल्याला असं वाटत असेल वास्तू दोष आहे, घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे, तर आपण नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये सुद्धा आपण हा उपाय करू शकतो. रोज केला तरीही चालतो. या 9 दिवसामध्ये तर आपल्याला विड्याचं पान घ्यायचं आहे. त्याच्यावर थोडंसं केसर आपल्याला टाकायचं आहे. पहिला आपण देवी मातेला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा ही निघून जाऊ दे आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ हा आपल्याला वाचन करायचा आहे. दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचणं जर एखाद्याला शक्य नसेल तर त्याने दुर्गा चालीसा अवश्य आपल्याला म्हणायची आहे. रोज आपल्याला 9 दिवस हा उपाय करायचा आहे. कापूर आणि लवंग एकत्र करून आपल्याला त्याचा धूर करायचा आहे आणि तो धूर पूर्ण आपल्या घरामध्ये तो फिरवायचा आहे. असं 9 दिवस आपण केल्याने पूर्णपैकी जी काही नकारात्मक ऊर्जा असेल ती पूर्णपैकी निघून जाते. आई जगदंबाचा वास हा आपल्या घरामध्ये राहतो. सुख, शांती, समृद्धी नांदती. ज्या घरामध्ये जास्त भांडण आहे, तंटणे आहे, ते सुद्धा वाद हे दूर होतात. तर हे उपाय नक्कीच आवर्जून आपण करावे. ज्यांचे काही प्रश्न असतील, समस्या असतील, मार्ग निघत नसेल, कुठे जावं, काय करावं कळत नसेल, तर विड्याच्या पानांचा उपयोग आपण नक्की करून बघा. आई जगदंबा माता वेगवेगळ्या रूपांमध्ये ही आपल्या सोबतच राहते. ती आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने कोणत्या ना कोणत्या संकेताद्वारे ती आपल्याला मदत करायलाही तत्पर राहते. मनापासून नामस्मरण करत राहा. धन्यवाद.